न भूतो न भविष्यती हेच देई हेच डोळा हा पहावा दैदिप्यमान रमणीय आणि डॉक्टरकरांच्या जीवनातील आनंदमय सोहळा. डॉक्टर प्रीमियर लीग पर्व 8 आणि या पर्व 8व्यामध्ये जोडत असताना फायनलच्या मॅच मध्ये ही संधी मिळाली आहे. जाऊया मैदानाच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. या तमाम धन्वंतरी अश्विनी कुमार यांच्या वंशामधील असणाऱ्या सर्व मनाने आणि शरीराने श्रीमंत असणारे डॉक्टर. बॉलर्स नेम. पहिला चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू दिसला नाहीये. चेंडू सीमारेषेचा भेद घेणार. बॉलरचं नाव निहाल. डॉक्टर निहाल. डॉक्टर निहाल वर आक्रमण केलं गेलं. बॅटर जुनेद. डॉक्टर जुनेद आणि डॉक्टर जुनेदने पहिलाच ठोकलाय इथे मिड विकेट आणि काऊकोणाच्या मधून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय करत असताना आलाय हा पहिला चौकार. पहिला चौकार आलाय. पहिला चेंडू अटॅक. हार्ट अटॅक येईल. तर अशा पद्धतीने सुरुवात झाली मेगा फिनालेची. डॉक्टर निहालवर आक्रमण केलं गेले. पहिला चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. और पिच होता त्याला लॉफ केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पेट्रोलिंग करणारा. लॉंगॉनवरनं आले. एक धाव मिळेल. डॉक्टर अब्दुल्ला ला स्ट्राईक मिळणार. 5 धावा फुल कव्हर इथे प्राप्त झाल्यात. डॉक्टर जुनेद खेळतात 5 धाब्यांवर. प्राथमिक स्वरूपामध्ये प्रारंभिक फलंदाज डॉक्टर अब्दुल्ला यावेळेस क्रीज मध्ये आलेत. डॉक्टर निहाल. शॉर्टपिच चेंडू आणि काय विकेट मिळवली. विकेट कीपरने टिपलाय झेल. डॉक्टर अब्दुल्ला झाला इथे फेल. डॉक्टर अब्दुल्ला बॅक टू द डगआउट. विकेट कीपरच्या माध्यमातून अप्रतिम कॅच पकडली गेली आणि डॉक्टर अब्दुल्ला जो आतापर्यंत सगळ्यात चांगला खेळत होता जुनेदच्या सोबत तो त्याने दिली इथे सोडली साथ. अर्ध्यावर सोडली साथ फायनलच्या मॅच मध्ये. तर माहुली वॉरियर्स शहापूर करांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत इथे ठेवली आणि ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत अगदी बघितलं तर पालघर मधील डहाणू असतील, वाडा असेल, तदनंतर भिवंडी असेल, शहापूर असेल आणि बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, नालासोपारा असेल, विरार असतील, सगळ्या विभागातून 12 टीम्स इथे पार्टिसिपेट झाल्या आणि 12 टीम मध्ये इथे चांगलं द्वंद्व पाहायला मिळालं. बॅट्समन नेम न्यू बॅटर. चला 12वा खेळाडू अक्रॉस लाईन. आणखीन विकेट. ओ स्लग स्वीप वर स्वीप केला आणि बॅट्समन झाला फेल. बीडीसीसी भिवंडी डॉक्टर्स. डॉक्टर 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 हसन झालाय फेल. एक गोल्डन डक, दुसरा डायमंड डक. 0-0 धाब्यांवर परतलेत. ही डहाणू टीम आहे. डहाणू ही चॅम्प आहे. ही गेम करणारी ही चॅम्प आहे. मेगा फिनाले मध्ये आतापर्यंत त्यांनी दोन्ही फलंदाजांना बाद केलंय. डॉक्टर हसनला बाद केलं आणि डॉक्टर अब्दुल्ला कॅप्टनला तंबूच्या आश्रयाला परतवलंय. पहिले षटक नाटकीय रूपांतर पाहायला मिळालं. डॉक्टर जुनेदला स्ट्राईक रोटेट केली, तिथून स्ट्राईक मिळत नाहीये. धावा धावफलकावर आहेत 5. 2 गडी बाद 5. चांगली बॉलिंग
निहाल डॉक्टरची. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंची अंतर, चेंडू होतोय इथे हवाई सफर मध्ये, छूम अंतर ठोकलाय. न्यू बॅटर डॉक्टर नईमच्या बॅटमधून आलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी लंगन आणि कावकोणाच्या डोक्यावर षटकार. या 6 धावेने धावफलक पोहोचलो 11 वर. विकेट सातत्याने जात जाईल. विकेट्स गेल्या तरी आम्ही थांबणार नाहीयेत. आम्ही शूरवीर योद्धे आहोत. वॉरियर्स आर नेव्हर क्विट, दे नेव्हर गिव्ह अप, दे फाईट लाईक अ वॉरियर्स. ते युद्ध. यावेळेस कव्हरच्या झोन मध्ये जेल उडालाय, परंतु जेल होऊ शकला नाही कारण भरपूर दूर पडला. कव्हरच्या झोन मध्ये 1 मिळाली, 12 लागल्या. षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर इथे पाहावयास मिळेल. बीडीसीसी भिवंडी डॉक्टर्स फोरमची, भिवंडी डॉक्टर्स क्रिकेट क्लब या टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 12. डॉक्टर विपुल यावेळेस ड्राईव्ह करतायत. डॉक्टर नईम डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये एक सिंगल मिळाली आहे. डॉक्टर जुनेदला स्ट्राईक मिळालंय. धावा झाल्या धावफलकावर 13. डावखुरे बॅटर हे खतरनाक असतात. ज्या ज्या वेळेस आपण डावखुरे बॅटरचा विचार करतो त्या वेळेस आपल्या समोर नाव येतं युवराज सिंग, क्विंटन डिकॉक, डेव्हिड वॉर्नर. हे खतरनाक खेळाडू आहेत डावखुरे. तो डॉक्टर जुनेद पण तितकंच खतरनाक आहे. ओ काय फटका सजवलाय. स्लग स्वीप, चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलाय अगदी पार्किंग लॉट मध्ये. थेट डाऊन द ग्राउंड, अफलातून शॉट. डॉक्टर जुनेद यांच्या बॅट मधून आलाय. क्लासिकल हिट, सिक्सर. 6 धावेंनी धावफलकावर 19 धावा लागल्यात. काय बॅटिंग केली जाते. डॉक्टर अब्दुल्ला बाहेर गेलाय, जाणवत देखील नाहीये, कारण नईम आल्यापासून धावाही वाढत आहेत आणि डॉक्टर जुनेदला आजपर्यंत आजच्या दिवसामध्ये थांबवणं कोणत्याही गोलंदाजाला शक्य झालेलं नाहीये. एकोणावीस धावा धावफलकावर इथे पाहाव्यास मिळत आहेत. चांगली बॅटिंग. स्लोवर वन, हेलिकॉप्टर लॉंग दी कार्पेट ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे, प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर विपुल 50+ खेळतायत आणि रोज सकाळी 7 वाजता प्रॅक्टिसला जात आहेत, जॉगिंग करतायत. त्यामुळे सातत्याने डॉक्टर विपुल यांचा फिटनेस बघितला. आज जर डोक्यावर मेहंदी लावली तर नक्की 25 ते 30च्या घड्याळात दिसतील. फिटनेस, हेल्थ इज वेल्थ. एक वेळ पैसा गेला तरी जाईल, तो परत कमवता येईल. हेल्थ गेली तर कमवता येणार नाही. फुलटा सुद्धा ऑन साइडला टर्न केला. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आले. थ्रो चांगला पाहायला मिळाला, एकच मिळेल. एकवीस. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 21 लागल्या गेल्यात. धावा तर बनवाव्या लागणार आहेत. 4 ओव्हर मध्ये 80 बनवाव्या लागणार आहेत. 70-80 तरी करावे लागतील. हा चेंडू जाऊ दिलाय ऑफ स्टंपवर बाहेर. व्हाईट बॉल असेल.
आमचे दोन्ही क्वालिफाईड पंच राकेश शरद स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत, तर महेश गोरे हे ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मेन अंपायर यावेळेस फ्लिक केला, प्रॉपर टायमिंग, हवाई सफर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय, एरियल रूटने हवाई अड्डा षटकार. जुनेदच्या बॅट मध्ये लागल्यानंतर परिस्पर्श होतोय. त्याने ज्या ज्या चेंडूला स्पर्श केला त्या चेंडूने 6 धावाच्या मोहरा प्राप्त केल्यात आपल्या संघासाठी. षटकाराला चेंडू द्या. जुनेद शेख, जुनेद शॉर्ट पिच चेंडू बागफुटला गेले, आणखीन वेट ट्रान्सफॉर्म केलं, षटकार, शतक लागलंय, शतक लागलं. या संपूर्ण सिरीज मध्ये शतक लागलंय. जुनेद भाई बॅट वरती करा. डॉक्टर जुनेद भाई बैट ऊपर करो, बैट ऊपर करो. अच्छा 100 लग गए आपके. काय बॅटिंग करतायत, काय बॅटिंग करतायत, क्लासिक बॅटिंग. 34 डॉक्टर जुनेदचे या पूर्ण इनिंग मध्ये आणि या संपूर्ण आज सकाळपासून बघितलं तर 100 पार करणारा 100 नंबरी सोनं बीडीसीसी भिवंडी डॉक्टर क्रिकेट क्लब या टीम साठी. 6 चेंडू मध्ये 24 धावांवर खेळतायत. संघाची धावसंख्या धावफलकावर झाली 34. इथे आपण बघू शकतो षटक क्रमांक 3 सुरू झालं. हा चेंडू अगदी हवेमध्ये होता, वेस्ट टायमिंग झालं होतं, परंतु नो मॅन्स लँड म्हणजे निर्जोशरी हा पडला आणि 2 धावा प्राप्त केल्या. मित्रांनो बॉलर्स नेम आशु, हितेश. इथे मोठा फटका, उंच, लांब, दूर आणि किती लांब गेलाय, दस्सा असेल दस्सा, डायरेक्ट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी त्या नारळाच्या झाडावरनं आरपार षटकार. जबरदस्त बॅटिंग, 42 धावा धावफलकावर, 80चं टार्गेट अगदी जवळ पास दूर नाहीये, कारण त्यांना माहिती आहे डहाणू टीम अशी आहे, तिला जर आपण 70च्या वरती ठेवले नाही तर ती आपल्याला पाणी पाजू शकते. ओ इथे परफेक्ट यॉर्कर टाकला. हा चेंडू अशीच यॉर्कर टाकणं गरजेचं आहे. एक धाव मिळाली आहे. तुमच्याकडे यॉर्कर असेल तर तुम्ही चांगल्या खेळाडूला थांबवू शकता, कारण हार्ड लेंथवर कधी कधी तो चेंडू बॅटच्या रॉडरमध्ये येतो आणि स्लॉट मध्ये आल्यानंतर या मैदानावर पार्किंग लॉटच आहेत, सगळ्या बाजूने पार्किंग लॉट भरपूर आहेत, त्यामुळे बाउंड्री लाईनचा भेद घेणं सहज सोपं आहे. 43 यावेळेस स्टॉप केलाय समोरच्या दिशेने, धाव येणार नाहीये. गुड लेन, चांगला कमबॅक झालाय डॉक्टर हितेशच्या माध्यमातून. त्रेचाळीस धावा स्थिरावल्यात. स्लोवर वन पिक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेल असेल, झेल सोडला, डीप मध्ये झेल सुटलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये आणखीन एक कॅच ड्रॉप झाली.
जुनेद, डॉक्टर जुनेद यांना जीवनदान पुन्हा मिळालं. ज्या वेळेस असं म्हणतात की टेक्स द कॅच अँड ओन द मॅच, कॅच पकडो जीतो, कॅच छोडोगे तो कैसे जीतोगे. यावेळेस ऑन ड्राईव्ह गॅप आहे भरपूर वेगाने. चेंडू ट्रॅव्हल झालाय कावकोण झोन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल नाही होणार, एकच मिळेल. ही चांगली ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 11 धावा आल्यात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये धावा झाल्या धावफल कव्हर 44. पंचेचाळीस धावा धावफल कव्हर लागल्यात. 45. फोर्टी 45 जुनेद भाई, 45 रन अभी तक बन चुके हैं टीम भिवंडी डॉक्टर्स क्रिकेट क्लब फोरम के माध्यम से. अगर देखेंगे तो दोनों बल्लेबाज अच्छा खेल रहे हैं. डॉक्टर जुनेद तो बेमिसाल खेल रहे हैं. फिर भी मैं कहूंगा कि डॉक्टर हितेश ने जो गेंदबाजी की, अच्छी गेंदबाजी की. एक छक्का खाया, फिर भी 5 गेंदों में इनको यॉर्कर पे अच्छा कंट्रोल किया. अंतिम 6 गेंदों का खेल यहाँ पे शेष बाकी है. अंतिम 6 गेंद शेष बाकी है. इस बार आड़े बल्ले से उड़ा दिया आसमान में, टांग दिया आसमान में और गेंद चली गई डीप बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से 6 रन के लिए. डॉक्टर गेंदबाज कौन है? उमेश ना. डॉक्टर उमेश को दिन में तारे दिखाते हुए गेंद चली गई 6 रन के लिए. डॉक्टर उमेश पर बड़ा प्रहार आसमान में टांग दिया था, आसमानी टोला. अगर गेंद आप बैट के रडार में दोगे तो ऐसी गेंद आसमान में चली जाएगी. इस बार एक गेंद ऑफ स्टंप पे डाली थी, गेंद चली गई ऑफ स्टंप के बाहर. वाइड बॉल, अंपायर का डिसीजन होगा. और एक गेंद यहाँ पे फिर से डालनी होगी. धावसंख्या धावफल कव्हर इथे पाहू शकतो आपण अतिरिक्त स्वरूपामध्ये लागल्या. 52 अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वतः चिराग आहेत. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. बीडीसीसी स्लाइस केला पॉइंटच्या डोक्यावर ना. स्वीपर कव्हर, स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. दर्जेदार क्लासिक स्लाइस फुल डॉक्टर स्क्वेअर कट चौकार. गाडीचा कट कोणी मारली तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. डॉक्टरने कट मारली तर जीवनदान वाचू शकतं. हो, इथे बॅटची एज लागली आहे, जावं लागेल. तमुच्या अशरला खूप चांगला कॅच पकडला. डॉक्टर चिरागच्या माध्यमातून फलंदाज बाद. मंचावरती आगमन होते येथे दांडकर साहेबांचे. भिवंडी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष, किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे दांडकर साहेब मंचावरती आगमन होत आहे. याच्याबरोबर दिनेशजी विशेषर यांचं सुद्धा, शहापूर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष यांचं सुद्धा आगमन होते. याच्याबरोबर राहुल सर यांचं सुद्धा मंचावरती आगमन होते. सर, आपणा सर्वांना मी मंचावरती यथोचित सन्मान करू इच्छितो. मंडळ आपलं यथोचित सन्मान करू इच्छितो. मी डॉक्टर किशोर सरांना विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह देऊन दांडकर भाऊसाहेबांचं यथोचित सन्मान करायचंय. मित्रांनो, जे सोनाळ ग्राउंड आपल्याला ह्या दिवसभरासाठी जे काही उपलब्ध झाले त्याच्यामागे दांडकर साहेबांचं खूप मोठा हात आहे. आणि मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी सोनाळ ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलं होतं आणि ह्या वर्षी सुद्धा आमच्या हाकेला त्यांनी दाद दिली आणि हे आमचं ग्राउंड हक्काचं ग्राउंड बनलंय. धन्यवाद दांडकर साहेब यांचं मी यथोचित सन्मान करताना
डॉक्टर अमोल खारीक सरांना विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचंय, सन्मान चिन्ह द्यायचंय, फूल द्यायचंय. डॉक्टर सरांना सुद्धा विनंती करतो, किशोर सरांना यथोचित सन्मान स्वीकार करतायत त्या दांडकर साहेब. धन्यवाद दांडकर साहेब. आपले जितके आभार कमी मानले तेवढे कमीच आहेत. याच्याबरोबरच दिनेशजी विसे साहेब, दानकर साहेब बोलले आपण जोपर्यंत ह्या सोनारे ग्राउंडला जोपर्यंत मॅच खेळू तोपर्यंत आम्ही आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून देऊ. धन्यवाद. मनाचा उदार असा हा मोठेपणा असलेला हा माणूस दानकर साहेब. संदीप चौधरी सर यांचा सुद्धा यथोचित सन्मान करतायत. याच्याबरोबर संदीप चौधरी सर यांचा सुद्धा यथोचित सन्मान करू इच्छितो. याच्याबरोबर राहुल सरांना विनंती करतोय की आपण सुद्धा यायचंय. मी किशोर सरांना विनंती करतोय राहुल सरांचा सुद्धा यथोचित सन्मान व्हावा आणि हा यथोचित सन्मान स्वीकार करताना राहुल सर, मी दानकर साहेबांना विनंती करेन की आपण 2 शब्द बोलायचे. दानकर सर ह्या DPL फायनल नंतर बोलूयात. ठीक आहे नंतर. धन्यवाद. शेवटचा चेंडू असेल तर टीमची हॅट्रिक झालेली आहे. काय जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत टीम डहाणू. 56 धावा धावफलकावर लागल्यात आणि चला शेवटचा चेंडू आहे आणि तुर्तास आगमन झालं ग्रामसेवक संघटनेचे भिवंडी तालुका शहर अध्यक्ष आणि संघटक दिनेशजी विशे साहेब, शहापूर तालुका ग्रामसेवक अध्यक्ष दिनेशजी, तदनंतर आमचे मांजरे गावचे आमचे डोळखामचे ग्रामसेवक संदीप चौधरी, या सर्व अतिथींचा आम्ही तदनंतर ठाणे जिल्ह्याचे राहुलजी साहेब साहेब यांचं देखील करतोय. कारण असं म्हणतात वाट इतकी पाहावी की त्याला कोणत्या प्रकारची वेळ नसावी. चातकालाही ओढ लागावी सरीतून पडणाऱ्या थेंबाची आणि त्या थेंबाने त्याची तृष्णा, त्याची तहान, त्याची व्याकुलता भागावी. सूर्योदयापासून अगदी संध्याकाळच्या या सूर्यास्तापर्यंत आम्ही वाट पाहावी चातक पक्षाप्रमाणे आणि ते स्नेहवर्धन इथे प्राप्त झालं. दानकर साहेब यांच्या माध्यमातून इथे घोषणा देखील केली, जोपर्यंत डॉक्टर धन्वंतरी अश्विनी कुमारांचं हे पूर्वज वंशज राहतील तोपर्यंत हे मैदान त्यांच्यासाठी उपलब्ध राहील. ग्राम पातळीवरून तर शहर पातळीपर्यंत काम करणारे व्यक्तिमत्व सातत्याने माऊली वॉरियर्स शहापूरसाठी खूप जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्या सर्व अतिथींचं शब्द सुमनानी हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मी विशेषत्वाने म्हणेन की शासन आपल्या दारी हे महत्वाचं राज्य शासनाचं अभियान प्रीमियर ग्राउंड डोंबिवली शिळपाटा येथे जरी संपन्न होत असलं तरी सुद्धा त्या अभियानाला आपला हातभार लावून आपली उपस्थिती लावून ते जे काही अभियान आहे संपन्न करून आम्हाला दिलेला शब्द दानकर साहेबांनी पाळला आणि ह्या मंचावरती ते उपस्थित राहिले त्याबद्दल परत एक वेळा मी पुनश्च आपला आभार मानतोय. मी दानकर साहेबांना बोलू इच्छितो की DPL पर्व 8 ची ही फायनल मॅच खेळवली जाते डहाणू वर्सेस BDCC भिवंडी या संघामध्ये. सर मी आपल्याला विनंती करतोय की आपले 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करायचंय. मी या ठिकाणी माऊली वॉरियर्स शहापूर आपल्या शहापूर तालुक्यामध्ये सर्व डॉक्टर्स यांचं या ठिकाणी खरोखरच धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या मॅचेस दरवर्षी होत असतात. खरं तर अमोल सरांनी तसं बघितलं तर शहापूरमध्ये मॅच ठेवायला पाहिजेत, परंतु त्यांची खूप इच्छा असते. सगळ्यात सुंदर मैदान सोनाळ्याचं आहे आणि सोनाळ्याचं मैदान आपल्याला मिळालं पाहिजे याकरिता ते स्वतः माझ्या संपर्कात कायम असतात. आणि आपले भोईर सर आणि डॉक्टर अमोल सर, हां कनोजा सर आणि शशी चव्हाण आणि वेखंडे सर हे सर्व आम्ही आलो होतो. साप्याचं मैदान बघितलं ते पण सुंदर होतं, परंतु त्याही पेक्षा सुंदर मैदान सोनाळ्याचं असं अमोल सरांचं म्हणणं होतं.
मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही तारीख सांगा. त्यानंतर 3 मार्च अशी तारीख त्यांची फायनल झाली आणि सोनाळे ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा तानाजी भाऊ मोरे यांच्या माध्यमातून मागच्या वर्षीसुद्धा आणि यावर्षी हे सोनाळेचं मैदान या मॅचकरिता त्यांना उपलब्ध झालेलं आहे. या मॅचमध्ये जरी आमचे माऊली वॉरियर्स हरले असेल तरीसुद्धा भिवंडी आणि डहाणू या दोन्ही संघांची फायनल जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आमचे माऊली वॉरियर्सचे सर्व प्लेयर या ठिकाणी उपस्थित असतील. यावर्षी त्यांनी एक फायनलची मॅच जिंकलेली आहे. पुढच्या वर्षी त्यांना आमच्या ग्रामसेवक संघटनेच्या वतीने मी अशा शुभेच्छा देतो की सगळ्या नसल्या तरी 2-3 फायनल तरी त्यांनी जिंकाव्या आणि त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन किंवा काही गाईडलाईन असतील आवश्यक असतील तर आपल्याकडचे शहापूरमधले कल्पेश जाधव किंवा संदीप निमसे यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी चांगल्या पद्धतीने बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग करावी अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. तर विजय साहेब आपण देखील या स्पर्धेविषयी बोलायचंय. मी राहुलजी साळवे सरांना विनंती करतोय की आपण सुद्धा 2 शब्द बोलायचे आहेत. DPL पर्वातली फायनल मॅच खेळवली जाते. स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर चिराग चित्ता ज्याला म्हटलं जातं असा हा ऑलराऊंडर प्लेअर. बॅटिंग असो बॉलिंग असो फिल्डिंग असो सर्वच ठिकाणी हा प्लेअर आपल्याला डहाणू संघासाठी मत्तीला नेहमीच धावताना दिसतोय. बघूया. आज या ठिकाणी माऊली वॉरियर्स शहापूर तर्फे खूप सुंदर प्रकारे आयोजन करून या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत आणि या सामन्यांकरिता ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलेले आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस माणसाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत चाललेला आहे. परंतु हे सगळे डॉक्टर्स लोक यांना खेळताना पाहून खूप आनंद वाटतो की आरोग्य कसं जपावं तर ते त्यांनी या कृतीतून अर्थात क्रिकेटच्या मॅचेस भरून दाखवलेलं आहे. क्रिकेट एक असं खेळ आहे की त्याच्यामध्ये माणसाचं पूर्ण शारीरिक आणि मानसिक असं दोन्ही व्यायाम होतो आणि एक उत्तुंग प्रकारचा एक समाधान लाभत असतो आणि ते डॉक्टर लोक आपल्याकडून करून घेतात किंवा ते स्वतः करतायत. तर अतिशय सुंदर असा खेळ मनोरंजन पण होत आहे आणि शारीरिक तसेच एक चांगल्या प्रकारची प्रोत्साहन आपल्याला मिळत आहे. तर या खेळासाठी खास करून आमचे किंगमेकर आमचे लाडके भाऊसाहेब अर्थात अनिलजी दांडकर साहेब यांनी ग्राउंड मिळून दिलं. मला खूप आनंद वाटला की आपली माणसं प्रत्येक ठिकाणी असणं किती महत्त्वाचं आहे. आमचे अमोल खारीक सर त्याच्यानंतर कनोजा सर आणि इतर सर्व डॉक्टर्स टोटल टीम आमचे गावकरी इकडे आलेले आहेत. डोंगरे सर प्रवीण डोंगरे सर हे पण इकडे दिसले. मला आनंद वाटला. अतिशय आमचे दुसरे शिरसाट साहेब हे इकडे दिसले. खूप चांगली गोष्ट आहे की या निमित्ताने सुद्धा आपण एकमेकांना भेटतोय आणि एकमेकाला सहकार्य करतोय. तर खरंच आमच्या दांडकर साहेबांना या ठिकाणी जे ग्राउंड उपलब्ध करून दिले असे किंग मेकर आदरणीय अनिलजी दांडकर साहेब यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि सर्व खिलाडू वृत्तीच्या सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन थांबतोय.
The next batsman is walk on the crease, Mr. Kapil Patil, Dr. Kapil Patil. Dr. Kapil Patil is one of the classic batter of as far as concerned team regarding of Dahanu champ. This time the ball is in the air, fielder is under it. He takes a simple catch and one more wicket is down. Crucially, break the rule, break the chain and batter back to the dugout. Dashing आणि आदरणीय क्लासिक हिरो दानकर यांचे स्नेही संतोषजी भाकरे साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. जणू मला वाटलं की टायगर 3 मधले तर भाकरे साहेबांचा आपण करूया इथे पुष्पगुच्छ देऊन. 2 पुष्प आहेत म्हणजे थोडक्यात ते गुच्छच झालं. यावेळेस अक्रॉस द लाईन ऑन साइडला आपण बघू शकतो काऊ कॉर्नर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्लॉग स्वीप केलं होतं इथे मी सिंगल ही मॅच कडक झाली आहे. डॉक्टर जुनेद यांनी खेळी ज्या पद्धतीने सज्ज केली होती धावा जिंकण्यासाठी जे टार्गेट आहे इथे जिंकण्यासाठी 58 धावेचं 24 चेंडूमध्ये 58 धावा. तुर्तास आपण बघू शकतो धावसंख्या बलकावर धावा लागल्यात. 2 गडी बाद 9. चिराग डॉक्टर चिराग हे परतलेत. त्यानंतर डॉक्टर कपिल पाटील देखील परतलेत. आता आले डॉक्टर अक्षय आणि डॉक्टर सोयेश. शॉर्टपिच चेंडू होता ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर झोन मध्ये चेंडू गेलाय. वेगाने आले एकच धाव मिळणार. इथे एक धावांसाठी संघर्ष चालू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट इट्स अ रिअल टेस्ट अँड यू आर वॉचिंग मेगा फिनाले ऑफ DPL डॉक्टर प्रीमियर लीग. मी तर म्हणेल धन्वंतरी प्रीमियर लीग असं म्हणायला हरकत नाहीये. कारण धन्वंतरी वंशासाठी सातत्याने डॉक्टरांना तो वरदान दिलाय. जीवनदान, नेत्रदान, कर्तृत्वदान. जसं कर्णाचं होतं कवच कुंडलदान तसं मला वाटतं हे प्राणदान देण्याचं वाचवण्याचं कार्य हे डॉक्टरांच्या माध्यमातून केलं जातं. ग्रामदान म्हणजेच ग्रामसेवक. हे सगळी मंडळी इथे उपस्थित झाली. गावाकडून थेट शहरापर्यंतचा विकास सातत्याने केला जातोय या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून. आमचे डॅशिंग डॉक्टर अमोल प्रत्येक छबीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांना प्रतिमाच त्यांची छान आहे. या किंमत सुरुवातीला असेल किती 30 ते 40 रुपये. आजच्या बॅटची किंमत झाली 5 ते 10,000 रुपये. म्हणजे एकंदरीत किती इनोव्हेशन आलं. पूर्वी सिंगल ब्लेड असायची आता डबल टिबल ब्लेड असते. आणि ती ब्लेड म्हणजेच काय तर ती जाडी आणि पातळी आणि तिची क्वालिटी आज चांगली झाली. त्यामुळे चेंडू लवकर बॅटवर लागला तर बाहेरच जातो. चांगलं इनोव्हेशन. फुलटॉस सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह फुटबॉल फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ वरनं आले अलॉंग दी कार्पेट थोडंसं फंबलिंग झालं. धाव एकच मिळेल. या एकेरी धावेने धावसंख्या फलकावर आकार मिळालाय 19. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण बघू शकतो 9.50च्या सरासरीने 19 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये करावे लागतील 39 धावा.
यावेळेस बद्री आलम आले, डॉक्टर बद्री आलम, आणि पहिला चेंडू यॉर्कर टाकलाय, बॅटरला पूर्णपणे फसवलंय. क्या बात आहे, सबमरीन चेंडू, परफेक्ट यॉर्कर, वन ऑफ दी ब्रह्मास्त्र टाकलं गेलं. तुमच्या गोलंदाजीच्या बात्यामध्ये अनेक चेंडू जर असतील तर तुम्ही चांगल्या चांगल्या खेळाडूला देखील थांबू शकता. स्लोवर वन, लेगस्टम्पच्या बाहेर, व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपामध्ये एक धाव लागली आहे, 20 धावा लागल्यात. इथून जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. अडतीस धावांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू, मिस टायमिंग आहे, उंची प्राप्त होते आणि डिस्टन्स देखील प्राप्त होत असताना मिळालाय. इथे बॅकफुट वर हार्ड पंच करत असताना लंगात सीमारेषा पलीकडे षटकार. गेम ट्विस्ट अँड टर्न या पद्धतीने बदलणार आहे. कधी डहाणू चाम्स तर कधी भिवंडी डॉक्टर्स क्रिकेट क्लब टीम. म्हणजे एका बाजूला आपण बघू शकतो भिवंडी म्हणजे ठाणा, तर डहाणू म्हणजेच पालघर, अशी मॅच पाहायला मिळते. ही ट्रॉफी कुठे जाणार, पालघरला जाणार की ठाण्यामध्ये राहणार? आयोजक करते आहेत शहापूर. कर त्याला काय डर. 26 धावा फलकावर. शॉर्ट पिच चेंडू बाकफुटला आले, ऑन साइडला टर्न केलाय, कावकॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एक सिंगल. 27 लागल्या गेल्या. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर असताना 27 लागल्या गेल्या. 32 धावांची गरज आहे ना. 31 धावांची गरज आहे. इथून विचार केला तर 31 धावा म्हणजे एकंदरीत चेंडू शिल्लक राहिलेत 8 चेंडू आणि 31 धावा. 8 चेंडू 31. समीकरण थोडंसं अवघड वाटतंय परंतु चेंज होऊ शकतं. अच्छा, म्हणजे 9 चेंडू आणि 31. 9 चेंडू 31. डॉक्टर बद्री आलम गोलंदाजी मार्कवर आहेत. अक्रॉस द लाईन, ऑन साइडला उडवलाय, टायमिंग बेमिसल नाहीये, मिस टायमिंग झालं, कॅच पकडली आणि मला वाटतं मॅच सुद्धा हळूहळू पकडत चाललेत टीम बीडीसीसी. फलंदाज बाद. नजर लग गई गुरु टीम डहाणू चाम्सला. ठाणेकरांची कामगिरी खूप चांगली होत चालली आहे. टीम भिवंडी तालुक्यामधील हे सगळे शिलेदार खूप चांगले खेळतायत. 11च्या 11 खेळाडू इन्व्हॉल्व झालेत या गेम मध्ये आणि 58चं टार्गेट. असं वाटलं की 58 धावा सहज होतील परंतु त्या खेळण्यासाठी एवढा मोठा संघर्ष लागेल हे गुपितच राहिलं होतं लिफाफ्यामध्ये. जसं ट्रॉफी समोर दिसते पण कोण जिंकेल हे अजून माहिती नाहीये. आठ चेंडू आणि समीकरण आहे, इक्वेशन आहे 31 धावा. स्लोवरून मिस टायमिंग हवेमध्ये असेल परंतु नोमॅनचा लँड मध्ये चेंडू लँड होतोय. आपण बघू शकतो सेली मिड ऑफला फील्ड केलं गेलं आणि 38 सर्कल मध्ये फील्ड करत असताना मिळाले एक सिंगल. आता 7 मध्ये करायचे 30. 7 चेंडू 30 धावा अवघडच आहे. या चेंडूवर षटकार जर आला नाही तर मला वाटत नाही 6 मध्ये एवढ्या धावा चेस होतील. या चेंडूवर काही करून मारावं लागेल, आउट ऑफ दी पार्क करून दाखवावंच लागेल. 7 चेंडू आणि 30 धावा. स्लोवर वन, टायमिंग नाहीये, एक मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 6 मध्ये 29 करायचे. 6 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज.
ज्यासाठी केला होता अट्टहास आणि जीवनातील प्रत्येक क्षण गोड व्हावा या दृष्टीने भागरे साहेब आजचा दिवस एवढा गोड झालाय. फायनलची मॅच आणि ती देखील कशी झाली, जबरदस्त मॅच झाले. 6 मध्ये करायचे 29 धावा, 6 चेंडू 29 होतील, करावे लागतील. क्विकर वन इथे आता मला वाटतं कठीण झालंय. 5 मध्ये 29 म्हणजे 5च्या 5 षटकार मारावे लागतील. 5 मध्ये 5 षटकार मारणं इतकं सोपं नाहीये. एनिमे टीमने 5 मध्ये 5 मारले होते, परंतु आता मला वाटतं इथे आपण बघू शकतो एक चौकार आलाय. 25 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 25 धावा. 4 चेंडू 25 म्हणजे 4 षटकार मारले तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. काय होऊ शकतं हे देखील बघावं लागणार आहे. संघर्ष चालू आहे. डहाणू चाम्प्स या टीमच्या माध्यमातून ही परिस्थिती का उडवली तर चिराग डॉक्टर ज्यावेळेस परतले त्याच वेळेस चित्र स्पष्ट झालं होतं. ही आणि मोस्टली चांगले खेळाडू हे फायनलच्या मॅच मध्येच फेल ठरत असतात. ओ क्लीन बॉल आणि मॅच पण क्लीनच करून टाकली. इथून मॅच वाटत नाही आता जिंकू शकते टीम डहाणू चाम्प्स. आता चाललेत डहाणू चाम्प्सचे अत्यंत चार्मिंग खेळाडू डॉक्टर विपुल 50+ परंतु आहेत अत्यंत यंग. सन्माननीय आदरणीय आमचे ग्रामसेवक बंधू भागरे साहेब आपण या स्पर्धेबद्दल आपल्या तर मी सन्माननीय आदरणीय ग्रामसेवक भागरे बंधूंना मी विनंती करेल की आपण स्पर्धेविषयी, ग्रामसेवक संघटनेविषयी आणि डॉक्टर्स प्रीमियर लीग बद्दल काय म्हणाल. धन्यवाद. सर्वप्रथम मी या ठिकाणी आयोजकांचा आभार मानतोय का मला 2 शब्द बोलण्याची त्यांनी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. हा सामना निश्चितच आमचा भिवंडीचा संघ विजय होईल यात काही तिल मात्र शंका राहिलेली नाही. आणि व्यासपीठावर जमलेले आमचे सोयरे अनिलजी दांडकर त्यांनी या ठिकाणी स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिलं. तर मी सर्व शहापूर डॉक्टर कमिटीमार्फत त्यांचे आभार मानतो आहे. त्याचप्रमाणे आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही आभार मानतो आहे. आणि शहापूर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दिनेशजी विषे, त्याचप्रमाणे राहुलजी सालवे आणि संदीपजी चौधरी यांनी देखील वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित दर्शवली. त्यांचं देखील कमिटीमार्फत आभार. धन्यवाद. यावेळेस फटका सजवलाय डीप बॅकवर्ड लॉंग लेगला सीमारेषेचा वेध घेणार परंतु लेट बट थेट फार उशीर केला. उशीर झालाय कारण आता चेंडू राहिलेत शिल्लक फक्त आणि फक्त 1 आणि धावा करायचे आहेत भरपूर. 20 म्हणजे पूर जरी आला ना तरी मॅच जिंकणार नाहीये. चाम्प डहाणू म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला कळालंय की आता